विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये समरला स्वानंदीवर एवढा काही विश्वास बसतो की तो स्वतःच्या कंपनीमध्ये स्वानंदीला मोठी ऑफर देतो. आता काय ऑफर दिली चला तर बघूया. तर सकाळी स्वानंदी ऑफिसला निघते. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम मला बोलायचं आहे तुमच्याशी. स्वानंदी म्हणते, हां बोला ना. तो ऑफिसमध्ये मी तुमच्यासाठी एक ऑफिशियल पद निर्माण करतोय. स्वानंदी आश्चर्याने म्हणते, पद कुठलं? तो तुम्हाला माहितीच आहे, TNA तक्रार निवारण अधिकारी. आता मात्र स्वानंदी खळखळून हसते. तिच्या हसण्याने समरच्याही मनात लड्डू फुटतात. तोही गालातल्या गालात स्माईल करतो आणि मान हलवतो. अंशुमन घराची साफसफाई करत असतो आणि अर्पिता त्याच्या मागे पुढे करत असते. आता दोघेही बघतात रूममधून स्वानंदी येते. तिच्या मागे समरही येत असतो. आता दोघांच्या लक्षात येतं की स्वानंदी गालातल्या गालात हसते आणि समरही. पण दोघंही अंशुमन आणि अर्पिताला इग्नोर करतात आणि निघून जातात. अर्पिता म्हणते, अंशू अरे हे काय आहे? अरे हे दोघंजणं एवढे खुश का? तू बघितलंस का? ती स्वानंदी गालातल्या गालात हसत होती आणि दादा पण. यांच्यामध्ये प्रेमबिम सुरू झालं की काय? आता दोघं पण वरून बघत असतात. आता तर समर आणि स्वानंदी दोघंही बोलत चाललेले असतात. आता अंशुमनला एवढा राग येतो की बाजूला बघतो तर फ्लॉवर पॉट असतं. आता अर्पिता बघते आणि म्हणते, अंशू अरे हे काय करतोस? अंशू म्हणतो, या स्वानंदीला कायमचाच संपवतो. हिनं आता माझ्या डोक्यात गेली आहे. मी हिला काय सोडत नसतो. तो आता उचलतो आणि जेव्हा स्वानंदी एक्झॅक्ट खाली येते ते अंशुमन वरून फ्लॉवर पॉट सोडतो. हे बघून अर्पिताही जाम हादरते. पण समोर बघतो आणि मोठ्याने ओरडतो, स्वानंदी मॅडम, आणि बाजूला ओढतो. या नादामध्ये स्वानंदी खाली तर समर तिच्यावर. या स्थितीत दोघंही एकमेकडे बघत राहतात. हे मलिका बघते. तिचाही जळफळाट होतो आणि ती अंशुमनकडं रागाने बघायला लागते. अंशुमन म्हणतो, शीट आजही वाचली. अर्पिता म्हणते, अरे तुझं मारणं तिच्या पथ्यावरच पडलंय. बघितलं का ती आणि दादा? आता तर मला भीती वाटायला लागली. यांच्यामध्ये नक्कीच प्रेम झालंय. स्वानंदी म्हणते, राजवाडे. आता मात्र समर भानावर येतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाही ना? आता स्वानंदी वर बघते. तिला काय कळायचं ते कळून जातं. ते अंशुमनला टुचून म्हणते, राजवाडे तुम्ही काळजी करू नका. अहो कुणी कितीही प्रयत्न केले तर मी एवढ्या लवकर नाही मरणार. समर म्हणतो, काय रे अंशू तुला बघून नाही काम करता येत? अंशू म्हणतो, सॉरी दादा ते चुकून पडलं. स्वानंदी म्हणते, रोहिणी लक्ष ठेवा. तुला काल नाही का सांगितलं अंशुमन सर जे जे काय काम करतील त्याचा व्हिडिओ काढायचा आणि माझ्या मोबाईलवर पाठवायचा. समर म्हणतो, रोहिणी लक्षात राहील ना? स्वानंदी मॅडमने जे सांगितलं ते कर. आता रोहिणी मान हलवते. मलिका, अर्पिता आणि अंशुमनचा चांगलाच माज उतरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.